नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. आजचा विषय अतिशय महत्त्वाचा आहे. विशेष म्हणजे प्रत्येक महिला, प्रत्येक आई, प्रत्येक मुलगी आणि प्रत्येक कुटुंबाने हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पाहावा. कारण आज आपण अशा एका प्रश्नाचे उत्तर जाणून घेणार आहोत जो अनेक वर्षांपासून प्रत्येक घरात विचारला जातो. आणि तो प्रश्न म्हणजे पाळीमध्ये देवाची पूजा करावी का, देवघरात जावे का, देवाला नमस्कार करावा का, मंत्र म्हणावेत का, आरती करावी का, मंदिरात गेले तर काय होते. या विषयावर समाजात अनेक मतभेद आहेत. काही जण ठामपणे सांगतात की पाळीमध्ये पूजा करणे योग्य नाही, तर काही जण म्हणतात की देव हा आई वडिलांप्रमाणे आहे, तो आपल्या भक्ताला कधीच दूर करत नाही. पण सत्य काय आहे तुम्हाला माहीत आहे का? तर आज आपण या विषयाकडे शांतपणे, कोणाच्याही श्रद्धेला धक्का न लावता आणि संतुलित दृष्टीने पाहूया. सर्वप्रथम एक गोष्ट स्पष्ट समजून घ्या, ती म्हणजे पाळी म्हणजे स्त्रीच्या शरीरातील एक नैसर्गिक जैविक प्रक्रिया आहे. ती कोणताही रोग नाही, ती शिक्षा नाही, ते पाप नाही आणि ते अपवित्रतेचे लक्षणही नाहीये. स्त्रीला मातृत्व देण्यासाठी निसर्गाने तिच्या शरीरात निर्माण केलेली ही एक नैसर्गिक प्रक्रिया आहे. म्हणून या काळात कोणत्याही स्त्रीचा अपमान करणे किंवा तिला कमी लेखणे हे योग्य नाही. आता प्रश्न पडतो की मग अनेक घरामध्ये पाळी असेल, देवघरात जाण्यास किंवा पूजा करण्यास मनाई का केली जाते? यासाठी आपल्याला थोडे इतिहासाकडे पाहावे लागेल. पूर्वीच्या काळात महिलांवर संपूर्ण घराची जबाबदारी होती. स्वयंपाक, धुणी, भांडी, शेती, जनावरांची सेवा, जवळजवळ सर्व कामे महिलाच करत असत. त्या काळात आजच्यासारख्या आरोग्य सुविधा नव्हत्या, सॅनिटरी पॅड नव्हते, योग्य स्वच्छतेची साधने नव्हती. अशा वेळी महिलांना 4 दिवस विश्रांती मिळावी म्हणून काही घरांमध्ये त्यांना धार्मिक आणि घरातील कामांपासून दूर ठेवले जाई. या काळाच्या ओघात ही विश्रांतीची प्रथा अनेक ठिकाणी धार्मिक नियम म्हणून स्वीकारली गेली. यामुळे आजही अनेक कुटुंबामध्ये ही परंपरा पाळली जाते. परंतु इथे एक महत्त्वाची गोष्ट समजून घ्या की सर्व हिंदू परंपरा एकसारख्या नाहीत. भारतामध्ये शेकडो परंपरा, संप्रदाय आणि गुरु परंपरा आहेत. म्हणून प्रत्येक ठिकाणी एकच नियम लागू होतो असे म्हणता येत नाही. काही ठिकाणी महिलांना पाळीमध्ये देवघरात जाण्याची मनाई असते, तर काही ठिकाणी अशी कोणतीही मनाई नसते. यामुळे आपल्या घरातील परंपरा आणि श्रद्धेचा आदर ठेवणे हेच योग्य ठरते. आता धर्मशास्त्र काय सांगते, तर हा प्रश्न अनेकांना पडतो. धर्मशास्त्रात शुचिता, आचार आणि पूजा याविषयी अनेक नियम आहेत. परंतु यांचे अर्थ आणि आचरण याबाबत विद्वानांची मते भिन्न आहेत. यामुळे या विषयावर सर्वमान्य असा एक निष्कर्ष नाहीये. अनेक संतांनी मात्र एक गोष्ट स्पष्ट सांगितली आहे. देवाला सर्वात प्रिय असतो तो भक्ताचा भाव. जर मन निर्मळ असेल, श्रद्धा असेल आणि प्रार्थना प्रामाणिक असेल तर देवाशी मनाने जोडली जाणे ही भक्ताची खरी सुरुवात आहे. म्हणून अनेक आध्यात्मिक गुरु सांगतात की मनातून देवाचे स्मरण, प्रार्थना आणि नामजप करण्याचा कोणालाही मनाई नाही. तुम्ही जर श्री स्वामी समर्थ, रामकृष्ण हरी, ओम नमः शिवाय, श्री शिवाय नमस्तुभ्यम, श्रीराम जय राम जय जय राम असा नामजप मनात किंवा शांतपणे करता येतो असे अनेक भक्त म्हणतात. मंडळी, लक्षात ठेवा, धर्माचा उद्देश माणसाला देवाजवळ नेणे हा आहे, भीती निर्माण करणे नाही. त्यामुळे या विषयाकडे समजूतदारपणे पाहणे आवश्यक आहे. मंडळी, आता आपण सर्वात जास्त विचारले जाणारे प्रश्न समजून घेऊया. पाळीमध्ये देवघरात जावे का? तर या प्रश्नाचे उत्तर प्रत्येक घराच्या परंपरेनुसार बदलते. अनेक घरांमध्ये आजही पाळीच्या काळात देवघरात न जाण्याची प्रथा आहे. त्या घरातील लोकांनी जशी परंपरा पाळली तशी पुढची पिढीही पाळते. दुसरीकडे काही कुटुंबामध्ये अशी कोणतीही मनाई नसते. त्यांच्या मते देव हा आई वडिलांसारखा आहे. भक्ताने श्रद्धेने देवाला नमस्कार केला तर त्यात काही चुकीचे नाही. म्हणूनच या विषयात सर्वांसाठी एकच नियम सांगणे योग्य ठरणार नाही. जर तुमच्या घरात देवघरात न जाण्याची परंपरा असेल तर तिचा आदर करा, आणि जर तुमच्या घरात अशी मनाई नसेल तर इतरांच्या परंपरेचा आदर राखा. धर्म आपल्याला सहिष्णुता आणि आदर शिकवतो. तुमच्या घरामध्ये नेमकी कशी परंपरा आहे मला कमेंटमध्ये नक्की सांगा. दुसरा म्हणजे पाळीमध्ये देवाची पूजा करावी का? तर अनेक पारंपरिक मतांनुसार या काळात प्रत्यक्ष पूजा, अभिषेक, मूर्तीला स्पर्श करणे किंवा पूजा साहित्य हाताळणे टाळले जाते.
मात्र अनेक आधुनिक आध्यात्मिक मार्गदर्शक असे सांगतात की मनातील भक्ती आणि प्रार्थना कधीही थांबवू नयेत. यामुळे अनेक जण प्रत्यक्ष पूजा न करता मनातून देवाचे स्मरण करतात. मंत्र जप करता येतो का? तर मंडळी, या पाळीच्या दिवसात हा प्रश्न विशेष स्वामी समर्थ भक्त विचारतात. अनेक संत आणि गुरूंच्या प्रवचनामध्ये असे सांगितले जाते की नामस्मरणासाठी कोणताही अडथळा नसतो. तुम्ही मनात शांतपणे म्हणू शकता, श्री स्वामी समर्थ असा जप करू शकता. देवाशी संवाद हा मनाचा असतो, त्यामुळे अनेक परंपरांमध्ये मानसिक नामस्मरण स्वीकारले जाते. आरती म्हणायची का? तर जर तुमच्या घरात पाळीच्या काळात पूजा न करण्याची परंपरा असेल तर त्या काळात इतर कुटुंबीय आरती करू शकतात. तुम्ही मनातून आरती ऐकू शकता, देवाचे स्मरण करू शकता आणि शांतपणे प्रार्थना करू शकता. आणि मंदिरात जावं का? तर यावरही सर्वत्र एकमत नाहीये. काही मंदिरामध्ये स्थानिक परंपरेनुसार महिलांना पाळीच्या काळात न जाण्याचा सल्ला दिला जातो, तर अनेक ठिकाणी असा कोणताही नियम नाही. म्हणून संबंधित मंदिराची परंपरा आणि नियम यांचा आदर करणे योग्य ठरते. या विषयावर एक मोठा गैरसमज आहे. अनेकदा लोक म्हणतात पाळी आली म्हणजे स्त्री अपवित्र झाली. मंडळी, ही समजूत अनेकांना दुखवणारी ठरते. पाळी ही स्त्रीच्या शरीरातील नैसर्गिक प्रक्रिया आहे, त्यामुळे स्त्रीचा सन्मान, तिच्याशी प्रेमाने वागणे आणि तिला अनावश्यक विश्रांती देणे हे अधिक महत्त्वाचे आहे. धर्माचा हेतू कोणालाही कमी लेखणे नसून सदाचार, संयम आणि परस्पर आदर शिकवणे हा आहे. एक महत्त्वाचं म्हणजे देव हा करुणामय आहे. भक्ताच्या मनातील श्रद्धा, प्रामाणिकपणा आणि प्रेम यांना अधिक महत्त्व आहे असे अनेक संत सांगतात. त्याचवेळी घरातील परंपराचाही आदर राखणे हे भारतीय संस्कृतीचे वैशिष्ट्य आहे. म्हणून श्रद्धा आणि परंपरा यांचा समतोल राखणे हेच योग्य ठरते. तर मंडळी, स्वामी समर्थ भक्त विचारतात की स्वामी समर्थ भक्तांनी काय करावे? व्रत, उपासना आणि पाळी आल्यावर देवाला नैवेद्य दाखवता येतो का? गरुड पुराण, धर्मशास्त्र आणि संतांचा दृष्टिकोन, लोकांच्या मनातील आणखीन महत्त्वाचे प्रश्न. आपण पाळीमध्ये पूजा, देवघर, आरती आणि मंदिर याविषयी माहिती जाणून घेतली. आता आपण काही असे प्रश्न पाहू जे प्रत्येक स्वामी भक्त, स्वामी समर्थ भक्त, देवी भक्त किंवा भगवान शिव, विष्णू, श्रीराम यांचे, श्रीकृष्ण यांचे भक्त वारंवार विचारतात. पाळीमध्ये स्वामी समर्थांचे नाम घ्यावे का? याचे उत्तर अनेक संत आणि आध्यात्मिक मार्गदर्शक एकाच गोष्टी देतात. नामस्मरणासाठी कोणतीही वेळ, कोणतीही जागा आणि कोणतीही अवस्था अडथळा ठरत नाही. जर मनात श्रद्धा असेल तर तुम्ही शांतपणे श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ असा जप करू शकता, कारण नाम हे मनाशी जोडलेलं असतं. अनेक भक्त सांगतात की दुःखात, आजारपणात, संकटात आणि अशा नैसर्गिक अवस्थांमध्येही त्यांनी स्वामींचे नाव घेतले आणि त्यांना मानसिक बळ मिळाले. स्वामी समर्थ काय शिकवतात? मंडळी, अक्कलकोट स्वामी समर्थांच्या शिकवणीत वारंवार एक गोष्ट दिसते: श्रद्धा, विश्वास आणि नामस्मरण. स्वामी समर्थांची कुठेही असा स्पष्ट संदेश दिल्याचा विश्वसनीय पुरावा उपलब्ध नाही की पाळीमध्ये श्रीचे देवाने नाव म्हणजे देवाचे श्रीने नाव घेऊ नये. असं कुठेही सांगितलेलं नाहीये. त्यांच्या शिकवणीत भक्ती, सदाचार आणि ईश्वरावर विश्वास यालाच महत्त्व दिलेलं दिसतं. तर पाळीमध्ये व्रत करावे का? तर अनेक महिला हा प्रश्न विचारतात. जर त्या दिवशी तुमचे एखादे व्रत असेल आणि पाळी आली असेल तर काय करावे? यावर वेगवेगळ्या परंपरा आहेत. काही कुटुंबामध्ये व्रताची मुख्य पूजा इतर सदस्य करतात, तर काही ठिकाणी महिला स्वतः मानसिक प्रार्थना करून व्रताची भावना कायम ठेवतात. अशा वेळी आपल्या घरातील परंपरा किंवा गुरूंचे मार्गदर्शन घेणे योग्य ठरेल. उपवास करायचा का? तर हा प्रश्न धार्मिकपेक्षा आरोग्याशीही संबंधित आहे. अनेक महिलांना पाळीच्या काळात अशक्तपणा, वेदना आणि थकवा जाणवतो. अशा वेळी कठोर उपवास करण्यापेक्षा शरीराची काळजी घेणे अधिक महत्त्वाचे आहे. जर प्रकृती ठीक नसेल तर उपवास सोडून साधे सात्विक अन्न घेणे योग्य ठरू शकते. देवाला आपल्या आरोग्यापेक्षा उपवास मोठा वाटतो असे मानण्याचे कारण नाही. देवाला नैवेद्य दाखवू शकतो का? तर मंडळी, जर तुमच्या घरात पूजा न करण्याची परंपरा असेल तर त्या दिवसात इतर सदस्य नैवेद्य दाखवू शकतात. तुम्ही मनातून देवाला प्रार्थना करा. लक्षात ठेवा, देवाला पदार्थांपेक्षा भक्ताचा भाव अधिक प्रिय आहे. जर असे अनेक संत सांगतात.
एक सत्यप्रसंग म्हणजे एक महिलेने एका संतांना विचारले, महाराज, पाळीमध्ये मी देवाचे नाव घेऊ का? संत हसले आणि म्हणाले, ज्या देवाने तुला निर्माण केले तोच देव तुला अशा नैसर्गिक अवस्थेत दूर करेल का? भक्ती मनातून होते, मात्र आपल्या घरातील परंपरेचाही आदर ठेव. या छोट्याशा उत्तरात खूप मोठा संदेश दडलेला आहे. आजच्या काळात काय होतं तर आज विज्ञान प्रगत झालं आहे, स्वच्छतेची साधने उपलब्ध आहेत म्हणून अनेक गोष्टींकडे लोक नव्या दृष्टीने पाहतात. तरीही आपल्याकडे विविध परंपरा आहेत म्हणून दुसऱ्यांच्या श्रद्धेची टिंगल करू नका आणि स्वतःची श्रद्धा दुसऱ्यांवर लादू नका. धर्म आपल्याला जोडतो आणि भांडायला शिकवत नाही. जर एखादी महिला पाळीमध्ये पूजा करत असेल तर तिचा आदर करा. जर एखादी महिला मनातून देवाचे स्मरण करत असेल तर तिचाही श्रद्धेने आदर करा. याच्यातच भारतीय संस्कृतीचे सौंदर्य आहे. मंडळी, आतापर्यंत आपण पाळी म्हणजे काय, पूर्वी ही परंपरा का सुरू झाली, धर्मशास्त्रात काय सांगितले आहे, पूजा, नामस्मरण, मंदिर, व्रत आणि उपवास याविषयी माहिती पाहिली. आता आपण या विषयातील काही मोठे गैरसमज समजून घेऊया. गैरसमज म्हणजे पाळीमध्ये देव रागावतो हा सर्वात मोठा गैरसमज आहे. कोणत्याही प्रमुख हिंदू धर्मग्रंथात असे स्पष्टपणे लिहिलेले नाही की पाळीमध्ये श्रीने देवाचे नाव घेतले तर देव रागावतो किंवा शिक्षा करतो. मंडळी, धर्मशास्त्रात आचार, सुचिता आणि पूजाविधी याबाबत विविध परंपरा आहेत, पण देव भक्तांवर रागवतो असा निष्कर्ष काढणे योग्य नाही. देव करुणामय आहे, भक्ताचा भाव महत्त्वाचा आहे अशी शिकवण अनेक संतांनी दिली आहे. तर मंडळी, जर आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्या मनातील संभ्रम थोडासा जरी दूर झाला असेल तर हा व्हिडिओ नक्की शेअर करा, कारण अनेक महिलांच्या मनात हा प्रश्न असतो पण त्या विचारायला संकोच करतात. त्यांना योग्य आणि संतुलित माहिती मिळणे खूप महत्त्वाचे आहे. कमेंटमध्ये तुमच्या घरात कोणती परंपरा पाळली जाते हे आदरपूर्वक लिहा. कोणाच्याही श्रद्धेची टिंगल करू नका. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि जय श्री स्वामी समर्थ हे लिहायला विसरू नका. धन्यवाद.